हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी सिंपल 10 मिनिटात बनणारी ज्वेलरी बघणार आहोत। काही कार्यक्रमामध्ये आपण खूप सारी हेवी ज्वेलरी नाही घालत, काहीतरी छान सिंपल जावंसं वाटतं। कार्यक्रमांसाठी तुम्ही सिंपल झटपट कशी ज्वेलरी बनवू शकता हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा। तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला नेकलेस असणार आहे मोत्यांचा नेकलेस। हा मोत्यांचा नेकलेस तुम्ही कधीही कोणत्याही वयामध्ये घालू शकता, कारण मोती हे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या बायकांपर्यंत कुणालाही सुंदरच दिसतात। तर अशा पद्धतीचा सिंपल आजचा हा पहिला नेकलेस असणार आहे, पण सुंदर असणार आहे। यासाठी मी मोती व्हाईट कलरचे मोती वापरलेले आहेत आणि मध्ये पेंडंट म्हणून मी एक नथ वापरणार आहे। तर नथ प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, म्हणजेच सोन्याची नथ न वापरता आपण जी खोटी आपण प्रेसवाली नथ जी घेतो ती नथ तुम्ही वापरू शकता। तर या नथीचा जी तार आहे ती अर्धी कट करायची, अर्ध्या तारेपासून जी कडी आहे ती बनवून घ्यायची एका बाजूला आणि एका बाजूला कडी ऑलरेडी असते। तर दोन्ही बाजूंनी धागा ओवून आपल्याला असे छानसे मोती ओवून घ्यायचेत। आपल्याला किती लांब पाहिजे, किती गळ्याबरोबर किंवा लांब पाहिजे त्यानुसार धागा आपण घेऊन हे मोती आपण ओवू शकतो। तर अगदी सिंपल आणि सोपा हा नेकलेस आहे। 5 ते 10 मिनिटात बनणारा हा नेकलेस आहे। ही नथ आहे ही मला चुकून उलट्या साईज मध्ये मिळाली होती, पण मी न टाकून देता याचा उपयोग काहीतरी करता येईल म्हणून मी ही नथ ठेवलेली होती आणि आज याचा सुंदर उपयोग झालेला आहे। तर त्यासाठीच मी नेहमी सांगत असते की तुमच्याकडे जर वस्तू सुंदर असतील, छान असतील, या तुम्हाला तात्पुरत्या वाटत असतात की याचा काही उपयोग नाही, पण त्या ठेवून तुम्ही कधीतरी त्याचा छान उपयोग नक्की करू शकता। तर आपलं बोलता बोलता दोन्ही साईडला मोती लावून झालेले आहेत आणि आपला हा गळ्यातला सेट छान असा रेडी झालेला आहे। आता गळ्यातला सेट झालेला आहे तर आपल्याला याचे इयरिंग सुद्धा पाहिजेत। तर अगदी सिंपल इयरिंग करायचे असतील तर अशी तार आहे ही मिळते कोणत्याही तुम्हाला स्टेशनरीमध्ये, म्हणजे जनरल स्टोअर किंवा जे ज्वेलरीचं मटेरियल जिथे मिळते तिथे आपल्याला अशा पद्धतीचे इयरिंगच्या तार मिळू शकतात आणि त्यामध्ये सिंपल आपले हे मोती आहेत हे घालून घ्यायचेत आणि आपलं इयरिंग रेडी होणार आहे। तर याचा सेट रेडी झालेला आहे, इयरिंग आणि गळ्यातला सेट। तर हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। दुसरा नेकलेस आहे त्यासाठी मी इथे या कडी घेतलेल्या आहेत। तर या तुम्ही नाही घेतल्यात तरी चालेल, कारण मी कंप्लीट केल्यानंतर हा नेकलेस कंप्लीट केल्यानंतर मला याचा काही फारसा उपयोग झालाय असं वाटत नव्हतं। जरी नसते वापरले कडी तरीही चाललं असतं असं मला वाटतं। तर त्यामुळे मी तुम्हाला जे माझ्याकडून कदाचित एक्स्ट्रा एफर्ट्स झालेले आहेत हे तुम्ही स्किप करू शकता। डायरेक्ट तुम्ही जी गोल्ड रिंग येतात त्याला धागा कनेक्ट करा, म्हणजेच गाठ मारून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही मोती ओवू शकतात। तर माझ्याकडे असे लहान साईजचे, अगदी लहान साईजचे हे मणी आहेत कॉपर कलरमध्ये, तर ते मी वापरलेले आहेत। तुमच्याकडे जे लहान मोठे मणी असतील ते तुम्ही वापरू शकता। तर मी हा सेट आहे तो मी 4 पदरी सेट करणार आहे। त्यातला पहिला पदर मी 12.5 इंचाचा घेतलेला आहे, दुसरा पदर जो आहे तो 1 इंच वाढवून, असे सगळे पदर आहेत ते 1-1 इंचाने वाढवून घेतलेले आहेत। तर मी सेम मण्यांचे मी 3 पदर घेतलेत आणि लास्टचा पदर आहे तो मी मोठ्या साईजच्या मोत्यांचा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर 3 ते 4 साईजचे मोती असतील तर तुम्ही ते स्टेप बाय स्टेप घालू शकता, लहानांपासून मोठ्यापर्यंत। आणि मी हे जे कनेक्ट करणार आहे त्यासाठी मी हे छोट्याशा गोल्ड रिंग मिळतात त्या रिंग घेतलेल्या आहेत आणि ते सगळे जे आपले पदर आहेत मोत्यांचे ते या कडीमध्ये मी, म्हणजे त्या गोल्ड रिंग मध्ये मी हे कनेक्ट करून घेणार आहे। स्टेप बाय स्टेप जसे पदर ठेवलेले आहेत तसे घालून घ्यायचे आहेत। याऐवजी तुम्हाला जर 4-3 होलचे ज्या पट्टी मिळतात, म्हणजेच गळ्यातले सेटला त्या पाठीमागच्या साईडला ज्या
धागा ओवून आपण नेकलेस बनवू शकतो अशा ज्या पट्टी मिळतात त्या मिळाल्यात तरी तुम्ही त्या वापरू शकता। पण सिंपल सगळ्यांना घरातली घरात करता यावा अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या गोल्ड रिंग आहेत या मी दोन्ही साईडला लावून घेते, म्हणजेच आपला हा खालचा जो नेकलेस आहे तो रेडी होणार आहे। आणि पाठीमागे दोरी लावायची आहे। ही दोरी तुम्हाला 10 ते 15 रुपये मध्ये मिळू शकते। तर ही दोरी आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे आणि आपला हा नेकलेस सुद्धा मस्त असा तयार झाला आहे। अगदी सोपा आहे करायला आणि दिसायला अगदी सुंदर दिसतो। म्हणजे छोटासा कार्यक्रम आहे आपल्याला आणि जायचा आहे आणि तेच हेवी दागिने न घालता असं काहीतरी सुंदर घालायचं आहे तर हा बेस्ट ऑप्शन आहे। आता यावरती इयरिंग बनवायचे आहेत तर मी जे पहिले इयरिंग बनवले होते तेच मी मोती काढून याचे इयरिंग बनवून दाखवणार आहे। याचा अर्थ तुम्ही अशा गोल्ड रिंग मध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या डिझाईनचे इयरिंग करून तुम्ही वापरू शकता। म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक तार वेगळी नवीनच आणली पाहिजे आणि मगच केलं पाहिजे असं काहीही नाही। आपण या तारमध्ये आपण भरपूर सारे वेगवेगळ्या आकारातले वेगवेगळ्या कलर मधले मोती मणी घालून सुद्धा आपण इयरिंग बनवू शकतो। अगदी सिंपल असे आपले इयरिंग आणि गळ्यातला सेट तयार झालेला आहे। तर या दोन्ही मधला तुम्हाला कोणता आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।